फडणवीस सरकारचं करायचं काय? रद्द करा, रद्द करा, रद्द करा, वैभववाडी तालुक्याच्या वतीने जी पेट्रोल डिझेल वाढ या मोदी सरकारने केलेली आहे, या फडणवीस सरकारने केलेली आहे, त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत. आणि खरोखरच जी आमच्या सर्वसामान्यांच्या माथी मारलेला जी महागाई आहे, आता पेट्रोल डिझेलचे वाढ किती वाढत आहेत तुम्हाला माहिती आहे. आज 3 रुपये वाढले आहेत 3-4 दिवसापूर्वी. पण सरकारचं असं धोरण आहे की येत्या 20 दिवसात जवळजवळ 3-3 रुपये करून असे 20 रुपये वाढणार आहेत. ह्या महागाईचा आगडोम होणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही हे सगळेजण जमलो आहोत. ही जी दरवाढ झालेली आहे ती तुम्हाला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय धोरण जे मोदी सरकारने चुकवलेलं आहे, ते आंतरराष्ट्रीय धोरण पूर्णपणे चुकवलेलं आहे. कालचीच एक बातमी आहे की रशियाकडनं तेल घेण्यासाठी, क्रूड ऑइल घेण्यासाठी परत एकदा नकार दिलेला आहे अमेरिका सरकारने. त्याच्यामुळे आपण रशियाकडनं सुद्धा तेल घेऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्या पुढची जी महागाई वाढणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि पेट्रोल डिझेलवरचे दर वाढल्यामुळे इतर अन्नधान्य असतील, इतर काही ट्रान्सपोर्टचे विषय असतील, या सर्वच गोष्टीवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला ही झळ बसणार आहे. त्यामुळे हा निषेध करावा तेवढा थोडा आहे. ज्यावेळी डॉलरचे रेट या ठिकाणी वाढत चालले आहेत, डॉलरचा जो 1 रुपयाचा भाव जो आहे तो घसरत चालला आहे. जवळजवळ 100 पार करण्यासाठी 100 पार होईल आता डॉलर. आणि त्याच्यामुळे ह्या क्रूड ऑइलचे रेट पण त्या पद्धतीने वाढत जातील. तुम्हाला माहिती असेल मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ज्यावेळी क्रूड ऑइल महाग होतं आणि आपल्या त्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या किमती खूप कमी होत्या. पण मधल्या काळात जेव्हा वर्षभरापूर्वी जेव्हासुद्धा क्रूड ऑइलच्या किमती कमी होत्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, त्यावेळीसुद्धा ह्या पेट्रोल कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला खूप मोठी झळ पोचवलेली होती. जवळजवळ 10 लाख कोटीच्या वरती नफा या पेट्रोल कंपन्यांनी कमवला होता. पण आज ज्या दिवशी या ठिकाणी बघितलात तुम्ही, ज्या दिवशी क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या दिवशी मात्र लगेच या किमती वाढवल्या गेल्या. आणि ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शॉर्टेज आहे पेट्रोल डिझेलचं. हे प्रशासन सांगतंय, पालकमंत्री सांगतायत की ह्या पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज नाही. पण आम्ही एका पंपावर गेलेलो होतो, तुम्हाला माहिती असेल की त्या ठिकाणी डिझेल संपलेलं होतं. पेट्रोलसुद्धा 100 रुपयाचं पेट्रोल एका गाडीला ते देत होते. त्यामुळे पेट्रोल डिझेलची ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा टंचाई होते आहे. ही टंचाई कशासाठी होते? ही टंचाई सर्वसामान्यांना झळ बसली पाहिजे टंचाईची. आणि शेवटीच सर्वसामान्य लोक म्हटले पाहिजेत की आम्हाला डिझेल वाढ झालं तरी करा, पेट्रोल वाढ झाली तरी करा, पण एकदा आम्हाला पेट्रोल डिझेल द्या. अशा अवस्थेत सर्वसामान्यांना आणायचं आहे त्यांना. आणि ह्याचे जवळजवळ 20 ते 30 रुपये रेट डिझेल आणि पेट्रोल मागे वाढणार आहेत. आणि हा जर रेट एवढा वाढला मोठ्या प्रमाणात तर मात्र महागाईचा आगडोम किती उठेल आणि किती या ठिकाणी उठेल याची जाणीव या सर्वसामान्य जणांना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. या सरकारचा करावा तेवढा निषेध खूप कमी आहे. त्यामुळे ह्या पेट्रोल डिझेलचे वाढ जी केलेली आहे ती त्या पद्धतीने कमी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ह्याच्या पुढची वाढ होता कामा नये अशी पण आमची मागणी आहे. आणि त्यामुळे आम्ही या सरकारचा, या मोदी सरकारचा आणि या फडणवीस सरकारचा निषेध नोंदवतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आम्ही हा निषेध नोंदवत आहोत. नाईक जी आपण म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. उभाटाकडून, तुमच्या पक्षाकडून या संदर्भात कुठलं आंदोलन छेडलं जाणार आहे का, किंवा त्या संदर्भात आता जे आंदोलन आहे ते पेट्रोल डिझेल वाढी संदर्भात आणि जी टंचाई आहे त्या संदर्भातच आहे खरं म्हणजे. आणि तुम्ही बघितलं असाल प्रशासनाने गेली महिनाभर सांगताय प्रशासन या ठिकाणी गॅसचा तुटवडा नाही आहे, पेट्रोलचा तुटवडा नाही आहे. पण खरं बघायला झालं तर ज्या पेट्रोल कंपन्या आहेत त्या डिझेलच्या गाड्या असतील, गॅसच्या गाड्या असतील, ह्या पाठवत नाही आहेत. आणि त्या पद्धतीने जो मागणी आहे, ज्या ठिकाणी जिल्ह्यातली जी मागणी आहे, समजा एखादी 1000ची मागणी आहे तर त्या ठिकाणी ते जवळजवळ 700 सिलेंडर पाठवत आहेत. किंवा ज्या ठिकाणी लिटरची मागणी 1000 लिटरची मागणी आहे त्या ठिकाणी ते 700 लिटर्स पाठवत आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना ही झळ बसते आहे. कोणाकोणाला पेट्रोलवाल्यांना बघितलं असेल तुम्ही, कोणाला 100 रुपयाचं पेट्रोल, कोणाला 500 रुपयाचं डिझेल, अशा पद्धतीने पेट्रोल पंपावरती हा खेळ चालू आहे. त्यामुळे प्रशासनाने डोळे उघडावेत आणि ही जी टंचाई आहे त्याच्याबद्दल या पेट्रोल कंपनींना जाब विचारावेत. आणि जास्तीत जास्त सर्व, कारण आता पर्यटनासाठी जे लोक आले, टुरिस्ट जे आले त्यांनासुद्धा ह्याची झळ पोचते. तुम्ही बघितलं असाल की जवळजवळ 100 गाड्या एका लाईनमध्ये CNGच्या लागत आहेत, पेट्रोल डिझेलच्या लागत आहेत. त्या कोणामुळे लागत आहेत? या कंपन्यांमुळे लागत आहेत, या सरकारमुळे लागत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती लक्ष देऊन प्रशासनाने, जिल्हाधिकारी मॅडमांनी जी टंचाई या जिल्ह्यात होते आहे आणि जो पर्यटकांना जो त्रास होतो आहे
आणि सर्वसामान्यांना जो त्रास होतोय तो घालवावा अशी विनंती आम्ही या प्रशासनाकडे करतो. जशी पेट्रोल डिझेलची टंचाई आहे तशीच घरगुती आणि व्यावसायिक गॅसची देखील टंचाई. खरं म्हणजे बघितलं गेला तर ही पेट्रोलच्या कंपन्या हे एकच आहेत. जी गॅस पुरवते आणि जी पेट्रोल पुरवते, डिझेल पुरवते, ती कंपनी एकच आहे. क्रूड ऑइलचे मार्केटमध्ये रेट वाढल्यामुळे आजच्या घडीला ते शॉर्टेज केलेलं आहे आणि ह्याच्या मागे भरमसाठ रेट सिलेंडरचे असतील, डिझेल पेट्रोलचे असतील वाढवायचे आहेत या कंपन्यांना. पण शॉर्टेज करून सर्वसामान्यांवर बोजा मारायचा आणि सर्वसामान्य एकदा म्हटलं पाहिजे कंटाळून की तुम्ही वाढवलं तरी चालेल पण आम्हाला हा गॅस द्या, आम्हाला हा पेट्रोल डिझेल द्या, अशा पद्धतीमध्ये सरकारला या देशाच्या सर्वसामान्यांना आणायचं आहे. त्याच्यामुळे ही जी शॉर्टेज केलेलं आहे हे पूर्णपणे शॉर्टेज हे सरकारने केलेलं आहे. हे जाणीवपूर्वक शॉर्टेज केलेलं आहे. त्याच्यामुळे